रामायणाच्या दुसऱ्या पार्टला सुरुवात होते आहे। तर पहिला पार्ट तुम्ही सर्वांनी बघितला असेलच आणि सेकंड पार्टलाही तसाच तुम्ही प्रतिसाद द्या आणि हा पुढील भागही तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन बघा, खूपच आवडेल तुम्हालाही। तर रामायण स्टार्ट होतं। ते काम रामिणी, मला तर तू कोणी मायावी राक्षस वाटत आहे। तुझ्यासोबत इथं वास्तव्याला राहत असत। एक दिवस इंद्रदेव या मार्गावर चालले असताना इंद्रदेवाची नजर त्या सुंदर अहिल्या तिचे रूप पाहून इंद्रदेव एकदम भारावून गेले आणि त्यांच्या मनात एक काम वाचण्याची इच्छा निर्माण झाली। पण गौतम ऋषी असल्यामुळे त्याचा काही चालू नव्हतं। गौतम ऋषी नेहमी अभ्यंग स्नानासाठी पहाटे नदीवर जात असत। ही संधी साधून इंद्रदेवाने गौतम ऋषीचे उभे रूप घेऊन आश्रमामध्ये प्रवेश केला। अहिल्यामुळे चकित झाली, आज एवढ्या लवकर? होय, आज मी एवढ्या लवकर स्नान केलं आणि त्या इंद्रदेवाने तिच्यासमोर काम वाचलं। अहिल्या त्यात तयार झाली आणि अचानक गौतम ऋषी आश्रमामध्ये प्रवेश केला। पाहत होतं त्याला भयंकर चित्र दिसून आलं आणि त्याचबरोबर गौतम ऋषीने इंद्रदेवाला शाप दिला, अरे इंद्रदेवा, तू माझे रूप घेऊन आश्रमामध्ये शिरलास, तुला लाज वाटते का? त्याचबरोबर त्याला शाप दिला की तू भूषण होत असेल। आपली पत्नी अहिल्या तिलाही तुझे शाप दिला, अहिल्ये, तू राहणार कुठल्याही पदार्थाचं सेवन न करता शिरा होत असेल। हीच अहिल्या राहणार आणि गौतम असा उत्तर देते। त्यावेळी प्रभू रामचंद्र वनात येऊन त्यांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार होईल। तीच अहिल्या त्या पदस्पर्शात प्रकट झाले आणि तेव्हा गौतम म्हणाले, पुन्हा तू मानव येऊन माझ्या आश्रमात प्रवेश करशील। तिथे गुरुवर्य, हे फार आश्चर्यकारक आहे। तुम्ही आम्हाला पित्या समान आहात, तेव्हा तुम्ही जो आम्हाला मार्ग दाखवा तो आम्ही तसे मार्गक्रमण करू। ठीक आहे, चला तर। गंधर्व, यक्ष, ऋषीमुनी या सर्वांना माझा सादर प्रणाम। प्रथम मी माझ्या दरबाराची परंपरा कथन करतो। त्रैलोक्य श्रेष्ठ असा नेमी राजा होऊन गेला आणि तोच त्या नेमीपासून मिती आणि तोच मिती हा जगद्राजी नेमीचा पहिला सम्राट होता। त्यानंतर अनेक शूरवीर राजे होऊन गेले। रसोरोमा हे माझे पिताश्री, माझ्या पिताश्रींना दोन पुत्र। मी ज्येष्ठ असल्यामुळे पिताजींनी माझा राज्याभिषेक केला, म्हणजे तेव्हापासून त्या मिथिले नगरीचा राजा जनक झालो।
माझी कन्या आता सीता ती उज्ज्वल झाली असून तिचा शिवेवर मांडला आहे आणि तिच्या शिवेवरासाठी असा पण आहे की समोर ठेवलेला शिवधनुष्य जो उचलेल आपल्या भाऊबालाने पेलवी प्रत्येकाच्या लावेल आणि कानापर्यंत ओढेल त्याला सीता वर्माला घालेल. तुम्ही राजे महाराज ते उपस्थित झाला. प्रत्येकाने आपल्या भाऊबालाने आपला धनुष्य पेलवून माझ्या सीतेचे पाणी ग्रहण करावे आणि प्रेमाला सुरुवात होत आहे. मुनिशिष्ट विश्वामित्र यावे यावे माझ्या मिथिला नगरीमध्ये आपले स्वागत आहे. राजा जनक तू कन्येचा स्वयंवर मांडला यासाठी दशरथ पुत्र राम लक्ष्मण हजर आहे. आपण विराजमान होते. मुनिश्रेष्ठ विश्वामित्र आपण राम लक्ष्मणासहित इथे उपस्थित राहात विवाह प्रसंगी हे मी माझ्या भाग्य समजतो. आता आपण विवाहाला सुरुवात करूया ना. ठीक आहे. जनकरे मंडप कापडीला जनकरे मंडप कापडीला
जनकाने मंडप कापडीला जनकाने मंडप कापडीला राजा रावणा माझ्या नगरीमध्ये सत्यता सेवर मांडलेला आहे आणि समोर ठेवलेला जो शिवधनुष्य जो कोणी वीर उचलेल त्याला प्रत्येकदा लावून बाण कानापर्यंत ओढेल त्याला सुद्धा वर्माला लागणार आहे. अरे लंकेश रावणा तुझ्यापर्यंत पत्रिका पोहोचवण्यासाठी माझे दूत गेले होते पण तो 7 समुद्र घोडे आणि 7 समुद्र खारे पार करणे त्यांना शक्य नव्हते आणि म्हणून आम्ही तुम्हाला पत्रिका पाठवू शकलो नाही. राजा जनका अरे तेहतीस कोटी देव बंदीशाळेमध्ये ठेवले असताना माझ्या कामासाठी झुकले तिथे तुला माझी भक्त का नव्हती बनावी तू मला पत्रिका का बरं दिली नाहीस. अरे तुला पत्रिका कोणाबरोबर पाठवावी. राजा जनका पत्रिका कोणाबरोबर पाठवावी आता ब्रह्मदेव होता की नाही. लंकापती रावणा ब्रह्मदेव तुझ्या दरबारी मोठी पुस्तक पाठवत होते. ब्रह्मदेव पोथी पुस्तक वाचत होते अरे मग वायुदेव होता की नाही. अरे लंकेशा वायुदेव तुझ्या दरबारी केर कचरा काढत होते. वायुदेव केर कचरा काढत होते अरे मग अग्निदेव होता की नाही. लंकापती रावणा अग्निदेव तर तुझ्या दरबारी जेवण बनवत होते. अग्निदेव जेवण बनवत होते अरे मग सात्वी होती की नाही. लंकापती रावणा सगळी तर तुमच्या दरबारी मुळे माळे सांभाळत होती. सातवी मुळं बाळ सांभाळत होती. मग राजा जनका माझी पत्रिका कोणाकडे बरं पाठवली तू. माझ्या दूताने तुमची पत्रिका त्या सागराला अर्पण केली. राजा जनका त्या सागराचा मोठा पण मला सांगू नकोस. आणि 7 समुद्र घोडे 7 समुद्र
राजा जनका, अरे राजा जनका, तुझा हा 1.25 कोटीचा धनुष्य उचलता उचलता माझ्या डावा पाय लचकला आणि तोच हा 1.25 कोटीचा धनुष्य माझ्या छातीवर पडला रे राजा जनका. या भरल्या सभेमध्ये हा धनुष्य कोणी उचलेल का? अरे लंकेश रावणा, त्या भरल्या सभेत सगळ्या राजांनी प्रयत्न करून थकले आहेत आणि आता कोणीही वीर नाहीये. राजा जनका, माझ्या छातीवरचा बाण जो कोणी वीर पुसले त्याला मी माझा आता राज्य द्यायला तयार आहे रे. परंतु हा 1.25 कोटीचा बाण कोण उचलेल का? अरे लंकेश राजा, हा धनुष्य इथून काढताना माझ्या शेकडो सेवकांनी ते उचलून आणला तेव्हा माझ्या दरबारी आता कोणीही वीर शिल्लक नाही आहे रे. राजा जनका, अरे माझ्या 10 मुखातून रक्ताच्या धारोळ्या लागल्या रे. अरे माझ्या प्राण कंठाशी आला आहे रे राजा जनका. असा ह्या सभेमध्ये एकही वीर नाही माझ्या छातीवरचा बाण उचलेल. प्रभू रामा, उचलतो धनुष्य. जशी आज्ञा गुरुवर्य. यशस्वी माझ्या छातीवरचा बाण कुणी बरं उचलला? अरे लंकापती रावणा, तुझ्या छातीवरला धनुष्यबाण दशरथ नंदन रामाने उचलला. काय? अगं त्याच रावणाचा अपमान आहे राजा जनका. मग ते सीता रामाची झाली का? हो लंकापती रावणा, सीता तर रामाची झाली. हा अपमान आहे त्याच रावणाचा. लक्षात ठेव, एक रात्र एक दिवस या सीतेला बोलून लंकेत नाही त्यालाच राम लंकेत रामाचा आहे. समाप्ती रामाने सीतेला वरमाला घेतली त्यामुळे सीता रामाची झाली. अयोध्या नगरी जाऊन माझी दुसरी मुलगी उर्मिला ही पोर झालेली आहे आणि ती लक्ष्मणाला चांगले सोबत Yeah.
डपूंच्या लावत असताना बाणाच्या अक्षरच्या तिकड्या झाल्या. ही बातमी परशुराम महाराजांना समजली तर मोठा हाहाकार घडेल आणि ह्या दोघांचं भला मोठा घनघोर युद्ध लागेल. आणि हे युद्ध पाहणं म्हणजे मोठी पर्वणी आहे बरं का. नारायण नारायण. चला ही बातमी आपण परशुराम महाराजांच्या कानावर आली. परशुराम महाराज, हो परशुराम महाराज. नारायण नारायण नारायण. परशुराम महाराज, आपण इथे या कारणाकडे बसला, परंतु तुम्ही दिला तो धनुष्य जनक राजाने स्वतःची कन्या सीतेच्या स्वयंवराला दान केला आणि त्या ठिकाणी जमलेले सर्व राज्य महाराजे ज्याने नाना परीने तो धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही जमला नाही. परंतु दशरथी नंदन रामाने त्या मानवाने तुमचा तो धनुष्यबाण सहज उचलून त्याच्या अक्षरच्या चिंडीला गेला. बरं नारायण एका सुलभ माणसाने मी जन्माला दिलंय धनुष्य मोडून टाकलंय. नारायण नारायण असा जातो आणि त्या रामाचं शिर तळाला जातो. हे मात्र मोठी एक सुंदर अशी बातमी आपल्याला मिळाली. कधीने आपलं काम योग्य रीतीने साधलेलं आहे. चला आता या दोघांचं युद्ध पाहणं म्हणजे एक वेगळी पर्वणी असेल बरं. नारायण 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 नाम देऊ पुण्य जगत नारायण नाम देऊ पुण्य जगत कधी एकदा माझ्या पिताजींना भेटतो असं झालं. त्यांच्या भेटीसाठी मन कसं व्याकुळ झालं. होय म्हणतो मला पण केव्हा एका ठीक आहे, आपण लवकर लवकर अयोध्येला जाऊया. चला सांगा. परशुराम महाराज. होय, मी जमादारचे पुत्र परशुराम ज्याने पित्याच्या वधाला सोड घेण्यासाठी 21 पूर्वी निश्चित्र करून कशाला दान केली आणि 21 सदैवाचा नाश केला, तोच मी महापराक्रमी परशुराम. परशुराम महाराज, अहो तुमचे दर्शन झाल्याने मी धन्य झालो. धिक्कार असो, तुझ्या या अशा मधुर वाणीने मी विरघळणार नाही. मला सांगा, तुम्हा दोघांपैकी राग कोण त्याने माझा अपमान केला आहे? तुमचा अपमान? असा कोणता अपराध घडलाय माझ्या हातून? त्या शिवधनुष्याने शिवशंकराने त्रिपुराचा वध केला. ते शिवधनुष्य मी शंकराला दिले होते. ते शिवधनुष्य तू सोडून टाकले. परशुरामा, त्यात रामाची काही चूक नाही. धनुष्याला प्रत्यंत चढवताना अवधानाने धनुष्य मोडला. त्याला क्षमा करावी. ते कदापि शक्य नाही. हा म्हणजे दशरथाचा पुत्र ना, म्हणजे क्षत्रिय ना. एवढी सामर्थ्याचा स्वीकार. क्षमा असावी. मी क्षत्रिय आहे, परंतु मी रघुवंशी आहे आणि आमच्या वंशामध्ये स्त्रिया, ब्राह्मण, क्षत्रिय यांच्यावर शस्त्र चालवणे हे आमच्या नीतीत बसत नाही. तेव्हा मला क्षमा करावी मुनिवर्य. म्हणजे याच्या क्षत्रियाप्रमाणे तू म्हणून महाराज,
घेतले तुमचे. माझे प्रभू तुम्हाला ज्याप्रमाणे विनवणी करून सांगत आहेत तरी तुम्ही त्यांचे ऐकले घेत नाही. असंच असेल तर माझ्याशी युद्ध करा. मी एकटा समर्थ आहे तुमचा सामना करायला. तू अजून मला जाणलं नाहीस. हा माहित आहे मला. पित्याच्या वादासाठी तुम्ही असा निराकासाठी यांना बळी घेतला. विश्वामित्र आवरा बाळकाला नाही तर माझ्या हाती ना मृत्यू होईल आता. तुम्ही माझ्याशी बोला. तुम्ही तेच ना पित्याच्या आदेशावरून मातेची हत्या केली. मातेचा वध करणे हाच का तुमचा पराक्रम. अहो यामध्ये लक्ष्मणाची काही एक चूक नाही. तुमचा धनुष्य माझ्या हातून मोडला गेला तेव्हा तुम्ही माझ्याशी युद्ध करा. स्वीकार युद्ध. ठीक आहे. परशुराम महाराज अहो धनुष्याला लावलेला हा वैष्णवान आहे. तो व्यर्थ जात नाही. तेव्हा मी हा बाण तुमच्या गतीवर सोडू की तुम्ही संपादित केलेल्या लोकांवर सोडू. हे देवा 21 वेळा पूर्वी निषिद्ध करून कशाप्पा मुलींना दान केली. तेव्हा मुलींची आज्ञा पालन करण्याआधी मी या मुद्द्यावर वास्तव्य बसत नाही. तेव्हा मी महेंद्रगिरी पर्वतात जाईन तेव्हा हा मग बाण मी संपादन केल्या लोकांवर सोड. कशी आज्ञा गुरुवर्य. तू विष्णूप्रमाणे श्रेष्ठ आहेस. तेव्हा हे वैष्णव बाण मी तुला देत आहे. मला आशीर्वाद दे. तथास्तु. विश्वामित्रा बोला बोला. आता मला महेंद्रगिरी पर्वतावर जाण्याच्या आज्ञा द्या. ठीक आहे. तुम्ही महेंद्र प्रयाण करा. आम्ही अयोध्येला प्रयाण करू नको. ठीक आहे. आपण आता अयोध्येला जाऊया. चला तर गुरुवर्य.